भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ब्राह्मण महासंघाचे मराठवाडा युवा उपाध्यक्ष अनिल डोईफोडे यांची भगवान परशुराम चौक येथे माहिती. याबाबत सविस्तर वृत्त असे की ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांचा जयंती निमित्त परशुराम चौक नांदेड येथे आमदार बालाजी कल्याणकर आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या उपस्थितीमध्ये भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहाने आज साजरी करण्यात आली असून या कार्यक्रमाला सर्वपक्षीय यांनी हजेरी लावली आहे व या ठिकाणी मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज देखील उपस्थित होता. आमदार महोदयांनी येणाऱ्या परशुराम जयंतीला भगवान परशुराम भवन उभारण्याचे वचन यावेळी दिले असून त्याबद्दल ब्राह्मण समाजाच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचे आभार मानण्यात आले आहे. सदरच्या जयंतीनिमित्त आज रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मराठवाडा युवा उपाध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे अनिल डोईफोडे यांनी भगवान परशुराम चौक नांदेड येथे आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान परशुराम चौक काबरानगर येथे याही वर्षी मोठ्या उत्साहाने भगवान परशुराम जयंतीचा उत्सव या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला. विशेष यावर्षी आनंदाची बाब ही वाटली की सर्व पक्षीय सर्व नेते भगवान परशुरामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी नाशिकचे सुधीरदासजी महंत आणि या ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय निखिलजी लातूरकर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि असाच उत्सव दरवर्षी साजरा व्हावा अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे या भागाचे आमदार आणि माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी असे वचन दिले आहे की पुढच्या वर्षीच्या भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या वेळेला बाजूला असलेल्या जागेमध्ये भगवान परशुराम भवन नक्कीच लवकरात लवकर उभारून ब्राह्मण समाजाचा त्यांनी आशीर्वाद घेण्याचे कबूल केलेले आहे. आणि त्याबद्दल मी सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे व अमरभाऊचे व आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. जय परशुराम.